नमस्कार मित्रांनो, माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, घरची लाईट गेली असेल आणि तुमचं चिकन खायचं मन असेल किंवा तुम्ही खूप थकलेले असाल तर आज मी तुम्हाला एका नवीन पद्धतीने झटपट 15 मिनिटात मेहनत न घेता व मसाले ग्राइंड न करता असं तरीवाला चिकन बनवून दाखवणार आहे की जे खायला इतकं चविष्ट लागते की तुम्ही बोटं चाटून चाटून खाणार। तर चला वेळ न घालवता पटकन तरीवाला चिकन बनवूया। तर तरीवाला चिकन बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतला आहे व चिकनचे असे मध्यम पीसेस करून घेतले आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजतात। तर चला मित्रांनो, सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेशन करूया। त्यासाठी यामध्ये घालूया 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट आणि 2 चमचे लिंबाचा रस। आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। चिकनला मॅरिनेशन केल्यामुळे काय होते, चिकन खायला खूप चविष्ट लागते। आता आपल्याला चिकनले 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे आहे। तर चला मित्रांनो, आज आपण एका नवीन पद्धतीने मसाले ग्राइंड न करता चिकनसाठी झणझणीत ग्रेव्ही तयार करून घेऊया। तर आज आपण फक्त 15 मिनिटात प्रेशर कुकरमध्ये चिकन बनवणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर गरम करण्यासाठी एक कुकर ठेवला आहे। तर यात घालूया 1 वाटी तेल। पहा, तेल छान गरम झालेला आहे। तर यात आपण काही खडे मसाले ऐड करूया। 1 चमचा जिरे, 2 तेजपान, 2 दालचिनीचे तुकडे, 7 ते 8 काळी मिरीचे दाणे, 2 वाळल्या मिरच्या, 1 मोठी आणि 3 ते 4 छोट्या विलायच्या, 4 ते 5 लवंग व 8 ते 10 लसणाचे पाकळ्या ज्याला आपण बारीक बारीक कट करून घेतला आहे। तर आपण याला हलकेसे भाजून घेऊया। आता आपण यात घालूया 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे ज्याला मी बारीक बारीक कट करून घेतले आहे। आपल्याला कांदा खूप ब्राऊन होईपर्यंत भाजायचा नाही, कांद्याला थोडंसं तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे। हे बघा, कांदा छान गोल्डन झालेला आहे। तर आता आपण यात घालूया 1 चमचा अद्रकाची पेस्ट आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। तर आपण यांना हलकेसे भाजून घेऊया जेणेकरून अद्रकाचाही कच्चा पण निघून जाईल। तर पहा, किती छान रंग आलेला आहे। सगळे खडे मसाले व्यवस्थित भाजले गेले आहे। तर आता आपण यात घालूया 1 लहान चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल तिखट। तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि काही सेकंदापुरती हलकेसे भाजून घेऊया। आता आपण यात टाकूया 2 ते 3 बारीक चिरलेले लाल टमाटर, 1 छोटा चमचा मीठ जेणेकरून टमाटर लवकर सॉफ्ट होतील। तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता आपण यात घालूया 1/4 कप गरम पाणी आणि थोडंसं कोथिंबीर जेणेकरून फ्लेवर खूप चांगला येईल। मित्रांनो, सध्या तर याचा ट्विस्ट आलेला नाही, तुम्ही पुढे पुढे पाहत चला काय काय होते। आपण मसाले ग्राइंड न करता खूप मस्त ट्विस्ट येणार आहे। तर आपण याला झाकण लावून 2 शिट्ट्या घेऊया। पहा, 2 शिट्टी झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण काढून चेक करूया। पहा, किती कमालाची गोष्ट आहे की आपण मसाले ग्राइंड न करता सर्व साहित्य किती व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे। कांदे आणि टमाटर ही एकदम सॉफ्ट झालेले आहे। तर आपण याला पूर्ण आणखी व्यवस्थित मॅश करून घेऊया जेणेकरून सगळे साहित्य आपसात एकजीव होतील। तर बघितलं ना मित्रांनो तुम्ही की आज आपण मसाले ग्राइंड न करता ग्रेव्हीची किती छान पेस्ट बनवली आहे। तर आहे ना आश्चर्याची बाब, जर तुम्हाला झटपट 15 ते 20 मिनिटात जास्त मेहनत न घेता चिकन बनवायचं असेल आणि घरची लाईट पण गेली असेल तर तुम्ही अशाच नवीन पद्धतीने खूप टेस्टी तरीवाला चिकन बनवू शकता। खूप चविष्ट बनते। पहा, किती छान पेस्ट बनली आहे, किती छान ग्रेव्ही तयार झाली आहे व इकडे अर्धा तासही झालेला आहे आणि आपलं चिकनही खूप मस्त मॅरिनेशन झालेलं आहे। तर पूर्ण चिकन आपण यात घालूया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता आपण यात घालूया 2 मोठे चमचे धने पावडर,
1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी क्रश केलेली कस्तुरी मेथी, जेणेकरून छान सुगंध येईल. तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. तर पहा, सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे. तर आता आपण यात घालूया 2 कप गरम पाणी आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया व 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या. आपल्याला चिकनला खूप जास्त शिजवायचं नाही, नाहीतर काय होईल, चिकन पूर्ण गळून जातील आणि लेग पीस खाण्याची मजा येणार नाही. पहा, 2 शिट्ट्या झालेली आहे. तर आता आपण झाकण काढून चेक करूया. पहा, किती छान ग्रेव्ही आली आहे व चिकनही व्यवस्थित शिजलं आहे, चमच्याने तुटत आहे. तर चला मी तुम्हाला याचा रस्सा पण दाखवते. जर तुम्हाला वाटत असेल की आपली ग्रेव्ही घट्ट झालेली आहे तर तुम्ही यात अर्धा कप आणखीन गरम पाणी टाकू शकता. मित्रांनो, तरीवाला चिकन आहे ना, तर तरी तर पातळच खायला चांगली लागते. तर याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, जेणेकरून लेग पीस तुटणार नाही. तसं पाहिलं तर प्रमाण अगदी बरोबर आहे, पण तुम्ही इथे एकदा चेक करून तुमच्या चवीनुसार यात तिखट मीठ ॲड करू शकतात. आता चिकनला छान सुगंध येण्यासाठी आपण यात घालूया थोडीशी कोथिंबीर. आता झाकण न लावता याला असंच लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटं आणखीन शिजून घ्या, जेणेकरून चिकन थोडंफार शिजवायचं राहिलं असेल तर ते छान शिजून जाईल. तर पहा, किती छान सुगंध येत आहे व तरी पण मस्त बनली आहे आणि चिकनही व्यवस्थित शिजलं आहे. तर मित्रांनो, असं तरीवाला चिकन पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना, तर चला वेळ न घालवता पटकन आपण गरमागरम चिकन खायला सुरुवात करूया. वाव, पहा किती टेस्टी बनला आहे. मित्रांनो, तुम्ही हा तरीवाला चिकन भात, भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप चविष्ट लागते आणि तुमच्या वेळेचीही बचत होते. तर तुम्ही मसाले ग्राइंड न करता फक्त 15 मिनिटात हा तरीवाला चिकन एकदा तर नक्की बनवून पहा. घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी आजची तरीवाली चिकनची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि अशात नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.